भारती शुमरे, नागपूर जिल्हा परिषद सदस्य, सर्वप्रथम ग्रामपंचायतीचे सरपंच रोशनी मुंबरे आणि उपसरपंच अतुलजी गावंडे तसेच ग्रामपंचायतीचे पूर्ण सदस्य यांचं मनातून अभिनंदन करतो. आपल्या या किरमटी वारकस या गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे राबवण्यात येत आहे, या येत्या काळामध्येच ग्रामपंचायत किरमटी वारकसच्या सरपंच, ग्रामसेविका आणि सदस्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. या गावामध्ये घरकुलची योजना असो की सोलरची योजना असो की जल जीवन मिशनच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय माननीय नरेंद्र मोदी यांची योजना असो, परिपूर्ण 100% राबवण्याचा प्रयत्न या ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेला आहे. अनेक नवीन उपक्रम या ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमी केले जातात. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण कसं करायचं, महिलांना उद्योग कसे द्यायचे या संदर्भात वेगवेगळ्या कॅम्प्स या ठिकाणी करण्यात येत आहेत. आरोग्याचे अनेक शिबिर या ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीनं प्रामुख्याने 2-3 कामं सर्वात महत्वाची की या गावामध्ये संपूर्ण टॅक्सच्या संदर्भात, कर आकारणीच्या संदर्भात ऑनलाईन सिस्टमनी टॅक्स भरण्याकरता एकदम सोपं जावं याकरता सर्वात मोठा उपक्रम या ठिकाणी करण्यात आला आहे. सर्वांच्या गावातल्या प्रत्येक नागरिकांच्या घरासमोर एक पाटी लावण्यात आलेली आहे. त्या पाटीवरती डिजिटल स्कॅनिंग दिलेलं आहे. ते स्कॅनिंग केलं की ग्रामपंचायतच्या संपूर्ण योजना आणि त्या स्कॅनिंग केल्याच्या नंतर ग्रामपंचायतचा त्या घरामालकावरती असणारा टॅक्स त्यांच्या घराच्या फोटो सहित त्या ठिकाणी आणला जातो आणि त्या माध्यमातून घर बसल्या त्यांना आपली टॅक्स पावती आणि टॅक्स भरण्याकरता सोपं जातं. ही सर्वात मोठं चांगलं उपक्रम टॅक्सच्या संदर्भात ग्रामपंचायतीने केला आहे. अनेक वेळा टॅक्सच्या संदर्भात आणि ग्रामपंचायतच्या लोकांना चा पुढाकार घेऊन विविध पद्धतीने गणपती असो की दुर्गादेवी असो या माध्यमातून लोकांना जागृती करून लोकांना या स्वच्छतेच्या बाबतीत कचरामुक्त वारकस किरमटी व्हावी या उद्देशाने सुद्धा अनेक उपक्रम या ठिकाणी सुरू आहे. याच गावामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता ग्राउंड उपलब्ध करून दिल्यामुळे या गावातील बरेचसे विद्यार्थी नॅशनल पर्यंत पोहोचले आहेत. हॉकी खेळाडू हिमांशी गावंडे ही सुद्धा आमच्या गावातून आज भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. डीयू बॉयच्या माध्यमातून अनेक मुलं, कबड्डीच्या माध्यमातून अनेक मुलं नॅशनल पर्यंत असो की ग्रामपंचायतच्या संपूर्ण योजना असो, संपूर्ण योजना दवंडीच्या माध्यमातून गावामध्ये नेहमी प्रमाणात दिल्या जातात. त्याप्रमाणे या गावामध्ये 2 कचरा गाड्या च्या माध्यमातून कचरा मुक्त करण्याचं काम, कचरा शेड सुद्धा या ठिकाणी बनवलं आहे. सुंदर असं स्मशान शेड या ठिकाणी तयार करण्यामध्ये त्याचं काम देखील या ग्रामपंचायतमध्ये सुरू आहे. रस्ते, नाल्या आणि आताच समाज कल्याणच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत विहार परिसरामध्ये पेवर ब्लॉक, त्यानंतर वॉलकॉम्पाऊंडचं काम मोठ्या प्रमाणात या गावामध्ये सुरू आहे. नेहमी सातत्याने वेगवेगळे कॅम्प घेऊन लोकांची घेऊन लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन दर महिन्याला एकदा तरी लोकांचा स्वप्रतीनं लोक बाहेर निघून श्रमदान करतात आणि श्रमदानाच्या माध्यमातून बंधाऱ्याचं काम देखील या ग्रामपंचायतला केलं आहे. श्रमदानाच्या माध्यमातून एक छोटा पूल त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. श्रमदानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी फळबाग असो या भागातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तऱ्हेनं मार्गदर्शन करून मक्याचं पीस आणि आंब्याचं सुद्धा पीक या भागातील शेतकरी म्हणजे कापसावरच आधारित न राहून, सोयाबीनवरच आधारित न राहून वेगवेगळे प्रयोग करण्याचं काम आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी करत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतमध्ये दर आमसभेला मोठा प्रतिसाद या ग्रामपंचायत असतो. संपूर्ण गाव एका जागी आमसभेला येऊन या आमसभेतून जे काही कामं लोक सुचवतात ते कामं 100% या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सरपंच, ग्रामसेवक आणि टीम ही सातत्याने करत आहे. नवीन शासनाच्या ज्या काही योजना या ठिकाणी आला तर त्याची रिसर्च दवंडी देऊन लोकांपर्यंत योजना पोहोचून लोकांना त्याचा लाभ कसा देता येईल हे एक मानस या ग्रामपंचायतमध्ये सुरू आहे. स्वच्छ सुंदर गाव आणि या भारतास या पूर्ण परिसरामध्ये टेंबरी, बटेघाट, भारतास, कोरमारी असे 5 गाव असल्यामुळे या संपूर्ण 5 गावामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या योजना आणून या गावाला सुंदर आणि चांगला करण्याचा प्रयत्न आमची सपोर्ट टीम करते.